तर चला मित्रांनो, या सामन्याकडे सामना रंगतोय तो म्हणजेच विक्रम स्पोर्ट वडवणूकर आणि ज्वाली क्लब कामतघर याचा नाव हा सामना रंगतोय. पहिला षटक असणार पॉवर प्लेचा षटक असं बघूया या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते या फलंदाजी होते ते पाहायचं आहे. आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवायचे आहेत. तसेच विक्रम स्पोर्ट वडवणूकर या संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत. धन्यवाद. आणि या कामतघर या गावातील एक उत्कृष्ट खेळाडू जितू मामा सुद्धा इथं उपस्थित झालेत आहेत. तर पहिला षटक सज्ज होतोय तो म्हणजेच विलास. तो काय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर असणार आहे तो म्हणजेच महेश. नाव ऐकल्याचा फलंदाज आहे तो म्हणजेच राजा. टायमिंग सेट झालेला आहे. पहिला चेंडूला लाभ करतोय. चेंडू जातोय वाईट स्ट्रॉंगच्या रिझर्व्हमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव इथं मिळतंय. अकाउंट ओपन होतोय संघाचा आणि स्वतःचा. लालच जरा दाखवली होती थोडीशी. फुलटोचा चेंडू टाकला होता तर हलक्या हाताने त्यांना चेंडूला भिटकून दिलं होतं. एक धाव इथं पूर्ण करतोय आणि संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजेच महेश. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय आणि स्ट्राईक मिळते ती म्हणजेच राजा. याला बघूया राजा कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय. या आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे. जेव्हा क्रिकेटमध्ये दोन एक राईट एक उजवा डावा असं हे फलंदाज आहेत तेव्हा थोडासा अडथळा निर्माण होतो क्षेत्ररक्षणात. तोच अडथळा इथं निर्माण झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय विलास. पंच केलाय. कट करण्याच्या नादात पूर्णपणे थोडासा बीट झालेला. आपल्याच पॉवरच्या तोलामध्ये चेंडू उचललेला आहे आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू टाकला होता. थोडं कट करण्याच्या नादात पूर्णपणे हिरा चेंडू टाकतोय. विलास पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे डावखुरा फलंदाज तो म्हणजेच राजा. बघूया कशा प्रकारे अकाउंट ओपन करतोय. माझ्या जोडीला स्कोलर म्हणून अल्पेशजी गायकवाड माझ्यासोबत आहेत. एक चांगलं स्कोरिंग ते करत आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये एक जबरदस्त नाव. चेंडूला भिरवून द्यायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूच्या पट्ट्यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. नीता चेंडूची समाप्ती. हुक करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय फलंदाज आणि स्वतःवर थोडासा नाराज होतोय फलंदाज राजा. शॉर्ट चेंडू टाकला होता. हुक करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एक जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली कारण 3 चेंडू टाकून झालेले आणि आपण जर स्कोर पाहिला धावफलक पाहिला तर एक फक्त धाव लागलेली आहे. आता मात्र टेच्या अंदाज सोडून दिलेला आहे. बीट होतोय. यष्टीरक्षक बॅकअप चांगला मिळत नाहीये. एक धाव पूर्ण होतोय. जोपर्यंत चेंडूला अडवतो तोपर्यंत मला तरी वाटतं 2 धावा इथं अर्जित करतात दोन्ही फलंदाज. विकेट किपर याला चेंडू दिसला नव्हता. बीट झाला होता आणि बॅकअप चांगलं केलं नव्हतं. मात्र एक जिथं धाव होते तिथं तर 2 धावा इथं करता येते. 2 धावाने संघाची धावसंख्या वाटत. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 3 बाद 3. महेश आणि राजा हे दोन्ही फलंदाज आहेत आणि नो बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून. तर 4 धावा टोटल 4 धावा झालेल्या आहेत. सुदामजी कोहली यांचं स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सुदाम कोहली शॉर्ट चेंडू हुक करतोय. चेंडूला लेगच्या दिशेने टाईप करतोय. बघूया चेंडू जातोय ससरतोय 4 धावांसाठी. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. सुया घे, पोत घे, वाळ घे, मनगट घे, कुकाची डबी, गंधाची बाटली.
योगदान दिलं आपल्या संघासाठी. 4 धावा मिळतात. 4 धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 8. आता मात्र सोडून दिलेला हे पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. व्हाईटचा इशारा आहे तो पंच सुल मात्र यांच्याकडून. 1 धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 9. चांगली सुरुवात मानावी लागेल. आता मात्र चांगली कामगिरी करतो आता मात्र राजा आणि महेश. पुन्हा सज्ज होतं विलास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. राजा याला आता तो लापटेट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं मात्र चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. चांगलं लॉंग अवॉइड केलं होतं क्षेत्ररक्षणने मात्र चेंडू मात्र जातो शेवटच्या क्षणात. 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 15 धावा आतापर्यंत जोडलेली. चांगली सुरुवात करून देतो आता मात्र राजा. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी राजा. पण सज्ज होतोय गोलंदाज विलास. फुल टचने स्वांग केलाय चेंडू. चेंडू आमच्याकडे बोलतोय. क्षेत्ररक्षक खाली आणि एक सुंदर झेल संपादन करतोय आणि खेळ समाप्त होतोय. ते म्हणजे राजाचा पहिला हादरा बसतोय. विक्रम फुटबॉल वगैरे या संघाला. जाऊया डीजेकडे. पंधरा 13 धावा झालेल्या आहेत. 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 1 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण विचार केला तर आता 13 धावा झालेल्या आणि 1 विकेट आता मात्र गमावलेला. तो म्हणजेच राजा हा परत गेलेला आहे आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच गोविंद आलेला आहे. महेश याला साथ देण्यासाठी. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतो ते पाहायचं आहे. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झाला मित्रांनो. आता नवीन आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी जो खेळ चालू आहे जो सामना सुरू झालेला तो म्हणजेच विक्रम फुटबॉल आणि ज्वाली क्लब कामगद या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आणि 1 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर 13 धावा इथं झालेल्या आहेत. दुसरा षटक टाकण्यास सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज अरविंद येतोय. 1 षटकासाठी 8 मिनिटं घेतलेली आहेत. टाइम सेट केलेला आहे आणि जो टायमाचा वेळेचा उल्लंघन करेल त्याला पेनल्टी देणारच देणार. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो तो म्हणजेच अरविंद. बघूया समोर असणारे फलंदाज तो म्हणजेच महेश. शॉर्ट चेंडू पूल केलेला आहे. जबरदस्त एक गॅप शोधून काढला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी. एक जबरदस्त गाणं सादर करताना कारण 40+ सामने आहेत म्हणून एक जबरदस्त नाव असलेले जे गाणं ते ऐकायला मिळत आहेत आपल्याला. चांगला चेंडू होता. चेंडूला खोदून काढला. चेंडू जातोय वाईट लॉंगाच्या दिशेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र 2 धावा इथं अर्जित करतात. जर डायरेक्ट हिट जर लागला असतं तर पंचांना विचार करावा लागला असतं. तर 2 धावाने संघाची धावसंख्या वाटत. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा झालेल्या आहेत. महेश काबूकर याच्या एका दिवसात 2 50 झालेले आहेत. चांगला चेंडू. त्या चेंडूला
दिशा दिली आहे. चेंडू जातो पॉईंटच्या रिझल्टमध्ये 2 धावा अर्जित करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढत. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21. चांगली आतापर्यंत रणनीती आखतोय. ह्या दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होत आहे अरविंद. शॉर्ट चेंडू चेडूला खेळून काढलाय. चेंडू हवेत आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षण. डीप कव्हर मध्ये चांगलं झेल घेताना दिसत आहेत. धनराज यांनी सुंदर झेल घेतलेला आहे आणि दुसरा झाद्रा आहे इथं विक्रम सोट वडनगर या संघाला लागलेला आहे महेशच्या रूपानं. बाई नको हे चौथं मूल आज झालेले आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देतोय तो म्हणजेच संदीप आलेला आहे. नॉन स्ट्राईक फलंदाज तो म्हणजे गोविंद आहे. त्याला सुद्धा अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. बघूया स्ट्राईक मिळतं ती संदीप याला. अरविंद पुन्हा सज्ज होतोय पुढचं चेंडू टाकण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने हा चेंडू तो आडव्या पेटीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खालून जातोय. बॅट वरून फिरवली जाते. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक चांगलंच योगदान देतोय गोलंदाज. चांगली वापसी करून देतोय आपल्या संघासाठी. आता मात्र कट करण्याच्या नादात पूर्णपणे पुन्हा एकदा एक बिग जो होतोय फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. 2 षटकांचा विचार केला आपण तर 2 विकेट गमवून 21 धावा इथं झालेल्या आहेत. तर वळूया आपण स्वागत समारंभाकडे. तर आपल्या पिपलास गावातील माजी सरपंच सुदाम कोहली इथं स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतोय घनश्याम यांना, जगदीश म्हात्रे यांना त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जर स्वागत समारंभ होतोय. कोहली साहेब इथं आलेले आहेत. स्वागत आणि सन्मान होतोय. तुम्ही टीव्हीमध्ये पाहू शकता. म्हटलं जातं अतिथी देवो भव. जाऊ या सामन्याकडे मित्रांनो. जो सामना सुरू झाला तो म्हणजेच विक्रम स्पोर्ट वडनगर आणि ज्वाली स्पोर्ट कामतघर. आता मात्र पुलटच चेंडू घेतलेला आहे. स्वांग केलेला आहे जाताना. चेंडू मात्र येतोय श्रीलंकाच्या दिशेने. एक धाव पूर्ण करत दुसरा होते प्रयत्न केला जातोय. चुकीच्या थ्रोमुळे 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या होतोय ती म्हणजेच 23 धावा झालेल्या आहेत. गोविंद यांनी आपला अकाउंट ओपन केलेलं खातं खोललेले 2 धावानं. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अखिलेश. शॉर्ट चेंडू एक फसवा चेंडू टाकला होता. एक परिवर्तन पाहायला मिळतोय. हीच गोलंदाजी चाणक्य नीती आखलेली आहे आणि परिवर्तन केलेलं आहे चेंडूमध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अखिलेश. आता फक्त चेंडूला विकून दिलाय. उंच चेंडू आहे. विलास मात्र एक जबरदस्त धावफड करतोय आणि झेल संपादन करतोय. चांगलं झेल इथं घेतलेलं आहे. झेलचं कौतुक करण्यासाठी एक क्षेत्राचं कौतुक करण्यासाठी जाऊया आपण डीजेकडे. सई माया
करतोय विलास, चांगली कामगिरी केलेली आहे. तिसरा हादरा बसतोय, गोविंद बाद होतोय. तर आपण धाव फलकावर जर एक नजर टाकली तर धाव संख्या इथं झाली त्या म्हणजेच 23 धावा आता मात्र झाल्या आहेत. चांगलं कम्बॅक इथं केलेलं आहे अखिलेश याने, संघासाठी एक चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आणि 3 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर 2 धावा आणि 1 विकेट दिलेला आहे. आता मात्र भिरू आलेला आहे फलंदाज. आता चुंबन घेतलेलं आहे, इष्टरक्षकच्या हातामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक हादरा बसतोय. विक्रम फुटबॉल नगर या संघाला 4था हादरा बसलेला आहे. एक जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाजा अखिलेश. या अखिलेशचं गुणगान गाण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. यांनी पारितोषिक जाहीर केलाय. आपण न पडता जर झेल घेतला तर आपल्याला 500 रुपये आहेत. क्या बात आहे, चांगलं बक्षीस आहे. झेल घ्यायचं आहे मात्र न पडता. थोडी सॉंग करतोय, बाडीच्या पट्टीत व्यवस्थित येत नाही. जमिनीच्या चेंडू चाललेला आहे चेंडू. कारू करण्याला थोडीशी चुकी होते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढत आहे. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा इथं झालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. अखिलेश यांनी चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे. कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतरचा आपण विचार केला. पुन्हा एकदा एक जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅन स्लाइडिंग करतो. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाच जात नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धावने संघाची धावसंख्या वाटत संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 26 धावा आता मात्र झालेल्या आहेत. 3 षटक मला तरी वाटतं समाप्त झालेले. जर आपण विचार केला षटकांचा तर विलास याने 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अरविंदने 8 धावा दिल्या. त्यानंतर अखिलेश यांनी चांगली कामगिरी करून 5 धावा दिल्या. ते म्हणजे उतरता क्रम इथं सुरू केलेला आहे. तर बघूया शेवटचा क्षण आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, हाणामारीचे षटक, कोकवा कोकवीचं षटक ज्याला आपण म्हणतो ते षटक बघूया किती धावा आता मात्र स्कोर बोर्डवर तयार होत आहेत ते पाहायचं. शेवटचं 6 चेंडू शेष आहेत आणि 7 चेंडूमध्ये किती धावा जोडतायत ते पाहायचं आहेत. फलंदाज क्रिसवर आहेत ते म्हणजे जितू आणि संदीप. त्याला शेवटचं षटक टाकण्यास सज्ज होतोय तो म्हणजे सचिन. बघूया या 7 चेंडू मध्ये किती धावा जोडतायत दोन्ही फलंदाज जितू आणि संदीप. सचिन याचा या षटकातील पहिलाच चेंडू. समोर असणारे फलंदाज चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकदा पूर्ण करतोय. त्याचं कारण कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव इथं कंप्लीट होतंय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाटत संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 4 विकेट गमावलेले आहेत. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सचिन. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चुंबन घेते बॅटरीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही मात्र मिस करतोय. विकेट किपर बॅकअप चांगलं मिळत नाही आणि चेंडू जातोय शेवटच्या क्षणी फाईन होण्यासाठी. फाईन लेगचा च्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी.
क्या होते ती म्हणजेच 31 धावा इथं झालेल्या आहेत विक्रमस्फोट वडूनगर या संघाचे. जो सामना सुरू झाला तो म्हणजे जॉलीज क्लब कामतकर आणि विक्रमस्फोट वडूनगर या दरम्यान हा सामना रंगलेला आहे मित्रांनो. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज सचिन. शॉर्ट चेंडू एक चांगला फटका होता मात्र बॅटीत लागला होता. रिटर्न आला चेंडू. आता विकेट किपर त्याला चेंडूला उचलतोय. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. लॉंग क्षेत्रामधलं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. विलास कडून एक धाव मात्र पूर्ण करत आहे दोन्ही फलंदाज. जितू एका चांगली कामगिरी स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम केलेलं आहे जितू याने. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 33 धावा इथं झालेल्या आहेत. पण आज सज्ज होतोय गोलंदाज सचिन. शॉर्ट चेंडूला फेकून दिलाय. चेंडू हवेतून ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. एक जबरदस्त फटका. बघितलं होतं संदीप यांनी आणि चेंडूला चांगला पुल केला आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू 6 धावांसाठी पाठवतोय. या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा झालेल्या आहेत. पुन्हा संच होतोय सचिन. पुन्हा एकदा एक बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा वाईट स्लॉगरच्या रिजन मध्ये ट्रॅव्हिंग करतोय 6 धावांसाठी. आणि 6 धावांची संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 45 धावा झालेल्या आहेत. आणि 46 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. जाऊया आपण डीजे कडे. मनोज. धन्यवाद प्रमोदजी. खूप चांगला समालोचन आज आपण ऐकलात. आपण पाहतात अतिशय चांगली स्पर्धा मित्र अनुभवतात. खूप चांगली स्पर्धा सजवलेली आहे. तुफान पिंपलास क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून तुफान चषक आज कुछ तुफानी करते हैं या पद्धतीने भव्य आणि दिव्य
आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून या सामन्याला करूया आपण सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 45 जमा केलेले आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 46 धाबांचं इथं लक्ष टार्गेट जॉली स्पोर्ट कामतगर या संघासमोर ठेवलेले आहे. निश्चितच कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर हाय स्कोरचा जो मानकरी ठरला होता तो भादवड संघ 65 धावा त्यांनी जमा करून 66 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पहिली मॅच जी आहे ती आपण जर पाहिली तर 34 धावांचं टार्गेट आणि दुसरी मॅच आपण पाहतो की 46 धावांचं टार्गेट. आज वातावरणामध्ये कुठेतरी थंडावा आहे आणि आपण जर पाहिलं तर एक दुर्गट जणू काय वातावरण. अशा वेळेस या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्रावरती एक निराशाजनक वातावरण निर्माण असतं, उत्साह कमी असतो आणि असं आज हा वातावरण आहे. म्हणून तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की खेळ जो आहे कुठेतरी आपण दबल्यासारखा वाटतोय. तर वलव्या खेळाकडे इथं मात्र आपण जर पाहिलं तर पहिले षटक हाताळलं होतं. विलास यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या, अरविंद यांनी 8 धावा, त्यानंतर अखिलेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, 2 गडी बाद करत फक्त 5 धावा खर्च केल्या. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अंकुश, संदीप यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. संदीप यांनी जर विचार केला तर 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होतं आणि अंकुश यांनी 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होतं. तसंच इथं प्रदर्शन अखिलेश याचं पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या ओव्हर सचिन थोडासा मागरा ठरला गेला कारण शेवटच्या 2 चेंडूवरती बिग हिट मोठे षटकार पाहायला मिळाले. नाही आता मात्र तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाजी करण्यासाठी. 46 धाबांचं लक्ष्य आहे. खास करून विचार केला तर हा एक फलंदाज खूप ताकदवार आहे. यस, आपण जर पाहिले ना तर 2 बंधू खेळपट्टीवरती सचिन आणि विनोद या वेळेस एक चांगला फटका खेळून काढला होता आणि मिसफील्डच्या स्वरूपात इथं मात्र पाहिलं तर हाना चालू आहे. कुठेतरी चुकीचं क्रिकेट, दोघांमधील तालमेल कमी पाहायला मिळालं आणि परिणामस्वरूप पहिल्या चेंडूवरती एक चोरटी धाव कंप्लीट करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय विनोद रनआउटच्या स्वरूपात. संघाला मिळालेले आहे कारण विनोद याच्याकडे सुद्धा खूप चांगले ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. पहिलं ओव्हर आहे पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेमध्ये या फलंदाजाकडे चांगला स्किल होता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे. जे वर्तमान काळामध्ये घडेल त्याला सत्य मानावं लागतं. यावेळेस आपण पाहिले नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये एंटर करतोय ज्याच्या नावावरती सुद्धा अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. खास करून जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी सुरुवातीच्या या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर पाहूया यावेळेस सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राहतोय. कुठेतरी दबाव प्रेशर असेल या गोष्टीचा मानसिक प्रेशर न घेता एक शांत चित्ताने खेळ करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय अप ड्राय, चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. माहिती आहे रन एक्स्ट्रा गेल्या तरी चालतील, पण जर का हा फलंदाज आपल्या गलाला लागला तर निश्चित आपल्या संघासाठी कुठेतरी चांगली कामगिरी घडेल आणि योगदान चांगले राहील. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर त्या क्षेत्ररक्षणाने कुठल्या प्रकारची तमा न बाळगता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव इथं अर्जित केली जाते, 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहिलं तर आपण पाहू शकता आगल्या वेगळ्या शैलीने चेंडूला मात्र खेळून काढला. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये सीमा पार चौकार. यस, चौकारांचा बादशाह अर्थात पॉवर प्लेमध्ये ज्याची नेहमीच खेळी चांगली पाहायला मिळते शैलेश यांची. इथेही पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार.
इथं मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस याची कडा जरूर घेतली होती, परंतु इथं तालमेल पाहायला मिळत नव्हतं. पुन्हा एकदा काय घडतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे की नाही पंच इशारा करतील आणि थर्ड अंपायरचा इशारा केलेला आहे. हॅलो, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. इथं थोडीशी गडबड पाहायला मिळाली, परिणामस्वरूप शैलेश मात्र बाद होतोय. एक चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 46 धावांचं लक्ष्य आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. इथनं मात्र जर विचार केला ना तर एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या फलंदाजांवरती त्याचा प्रेशर नसेल, दबाव नसेल. तसं काहीतरी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. अतिशय मित्र चांगली स्पर्धा आयोजन केलेलं आहे तुफान पिंपलास या क्रिकेट मंडळाने. खास करून तुफान चषक म्हटलं तर वागं ठरणारे खूप चांगलं योगदान सर्वांचंच. खास करून सन्माननीय शिवाजी म्हात्रे साहेब असतील शाखा प्रमुख, त्याचबरोबर जगदीशजी म्हात्रे साहेब असतील आणि त्यांचे सहकारी, सर्वांनीच आतोनात मेहनत घेतलेली आपण पाहतोय. संपूर्ण टीम संपूर्ण दिवस इथं उपस्थित राहते आणि कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत. पुढील चेंडू इथं मात्र सेफल झाले ते आणि बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निघून गेला. यष्टीरक्षच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अजून एक चेंडू निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर, ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6 अशी अवस्था ज्यावेळी स्पॉट कामतगर संघाची झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या इथं पाहिली तर 6 अंकावरती 46 धावांचं लक्ष्य. अजूनही 18 धावांमध्ये 40 धावांची गरज आहे. जवळजवळ आपण जर विचार केला तर 13.30च्या सरासरीने इथनं धावा जमा कराव्या लागतील. ती क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु सिद्ध करावं लागेल. सातत्याला मित्र खूप महत्त्व आहे. सचिन हा एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्यांना आज खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा खूप ताकदवार फलंदाज आहेत, परंतु हातचं राखून इथं मात्र जर चांगली फलंदाजी झाली तर येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी जॉली स्पॉट कामतगर संघाला एक चांगली फाईट करता येईल. या बुलेट गोलंदाजांनी कश्मकश आणि एक कंजूसी करून गोलंदाजी हाताळलेली आहे. यस, वेळेचं भान ठेवायचं आहे. 15 मिनिटाच्या आत आपल्याला 3 षटकं हाताळायची आहेत, अन्यथा
आउटफील्डमधील एक क्षेत्ररक्षक इनफील्डच्या आतमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा हा एक नियम आहे. या नियमाला फॉलो करत असताना तुम्ही जर तसं केलं नाही तर एक पनिशमेंट म्हणून हे केलं जाईल. पुढील चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती परंतु अतिशय हुशार गोलंदाज जितू इथं मात्र पाहायला मिळतोय. निर्धावची झाली सांगता सुरुवात चांगली. इथं मात्र जितू यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर विक्रमस्पड वडूनवगर हा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथून आपण पाहिलं तर बिरू झालं, काबूकर झाले, यांच्याकडे एक चांगला स्किल आहे, फटकेबाजी करण्याची एक ताकद आहे आणि गोलंदाज म्हणजे ऑलराऊंडचा भरणा केल्या गेला नाही. हा संघ जो आहे तो अधिक ताकदवार आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करते पाहूया. आणि अतिशय वेगाने ही एक धोकादायक आणि डेंजरची धाव कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. सचिन यांना पूर्णपणे सूत्र हाती घ्यावे लागतील. प्रयत्न जरूर चालू आहेत मोठा फटका खेळण्याचा परंतु बॅटच्या रडारमध्ये आणि त्यांच्या समोर चेंडू ठेवला जात नाही. ज्या चेंडूला खेळण्यासाठी कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होते असे चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. जितू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 2 धावा खर्च केले आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 8. यावेळेस सोडवलाय. मिस टाइम आहे परंतु नोमॅन्स लँडमध्ये पडेल. इथेही 2 धावांचा अवसर आहे आणि ते अचूकरित्या पूर्ण केले जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का करायला हवा आहे परंतु पाहूया काय घडतंय. डेंजर एंडकडे चेंडू फेकला जातोय म्हणजेच सचिन याला बाद कसं करता येईल याकडे लक्ष दिलं जात आहे. 2ने धावफलक 10 कदम 10 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. 46 धावांचं लक्ष. एखादी मोठी ओव्हर मॅचमध्ये वापस आणू शकते जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. आणि इथनं जर विचार केला तर जो दबाव बनव चाललेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघावरती विक्रम स्पोर्ट वडूनवगर या संघाने तर तसंच जर कायम ठेवायचं असेल तुम्हाला लाईन आणि लेंथ चांगले हात लावे लागेल. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. उडवलाय पंच केलेला आहे गॅपमध्ये चेंडू. नो डाऊट चेंडू सीमा पार. बिग हिट चौकार. होती जणू काय आपण चापट मारतो त्याप्रमाणे एक चापटी शॉट म्हटलं तर वागट ठरणारे अतिशय ताकदवार चौकार. या 4 धाब्याने स्कोर काढला मिळतो. आकार धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. 46 धावांचं लक्ष आहे. ओव्हर क्रमांक 2 इन प्रोग्रेस. जितू या वेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच थांबला जातो. त्या कारणास्तव आपण पाहतोय की धाव घेतली जात नाहीये. निर्धावचे होते सांगता 14 धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथेही हाताळताना पाहायला मिळते. चौकार लागल्यानंतर कुठेतरी एक चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. जितू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. स्ट्राईक आपल्याकडे राखली जाईल याच्यासाठी आपण पाहिलं तर हा फटका खेळला गेला. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर एका धाब्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 15 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न होते. अजूनही इथं 31 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 12 चेंडू 31 धावा. काय घडेल काय बिघडेल बरोबर ना. 31 इथं मात्र जर विचार केला ना तर सचिन यांना हे पूर्ण सूत्र हाती घ्यावे लागतील. प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु एक चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथ कुठल्या प्रकारची मुभा देत नाही मोठा फटका खेळण्याचं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विक्रम स्पोर्ट वडूनवगर तुमच्याकडे ज्या वेळेस तिन्ही फॉर्मॅटमध्ये अधिकतम चांगली कामगिरी करणारा जर संघ असेल तर तो फायनलिस्ट आणि एक दावेदार म्हणून टीम संबोधली जाते.
आणि एखादा दुवा अर्थात फलंदाजी कमजोर असेल, गोलंदाजी कमजोर असेल किंवा क्षेत्ररक्षण कमजोर असेल तर तुम्ही एखाद दोन सामने जिंकू शकता, पण तुम्ही फायनलिस्ट टीम बनू शकत नाही आहे. म्हणून या क्रिकेटच्या खेळामध्ये जे 3 दावे आहेत त्या तिन्ही दाव्यांमध्ये तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आणि एक कंप्लीट टीम म्हणून ओळखलं जातं विक्रमस्फोट वडूनवघर. आणि त्याच संयोगाने जर विचार केला ना तर कामतगरही त्यात ताकदी तोलामोलाचा आहे. यांच्याकडे एक गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षणसुद्धा चांगलं आहे ना, फलंदाजीचा भरणासुद्धा चांगला आहे. परंतु ज्या वेळेस 2 चांगल्या टीममध्ये द्वंद्व युद्ध होते त्यावेळेस प्रेक्षकांना त्याचा संघर्षाचा नाद जो आहे तो ऐकण्यास आणि पाहण्यास खूप मजा येते. तर पाहूया 2 ओव्हरमध्ये आता मात्र 31 धावांची गरज आहे. भिरू येतोय 3रं ओव्हर हाताळण्यासाठी. हा ओव्हर खूप महत्त्वपूर्वक आहे. इथनं जर जास्तीच्या धावा कुठल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघ कमबॅक करू शकतोय. आणि इथनं जर धावा कमी दिल्या तर जो प्रेशर आतापर्यंत बनवलेला आहे तो कायम सुरू राहील. सचिन ऑन स्ट्राईक. भिरू पंचांच्या डाव्या बाजूस हाताळण्यासाठी सज्ज होते, तयार होते. हे 7 ते 7 पावलांचा रनअप इथं पाहायला मिळतोय. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती पहिलीच सफलता, बिग विकेट प्राप्त करतोय सचिन यांचा. गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण सर्वजण इव्हेंट साजरे करतो, स्पर्धा लावतोय, त्यावेळेस स्पर्धा जे आयोजन करतात त्या कमिटीची काय अवस्था असते ही सर्वांना आपल्याला माहिती आहे. आजच्या दिवसाचा खेळ आजच कसा पूर्ण होईल याच्यासाठी नेहमी तडफडत असतात. तर प्लीज त्यांना तुम्ही थोडंसं सहकार्य करा आणि वेळेवरती आपलं काम पूर्ण करा, ही सर्वांना नम्रतेची विनंती. पुन्हा एकदा गोलंदाज इथं मात्र तयार होते. या वेळेस आपण पाहू शकता विकेट इथेही खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट फाईन लेगच्या रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धावची होते सांगता आज कुठेतरी फलंदाजीमध्ये कमीपणा पाहायला मिळतोय, खास करून जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. अजून सामना संपलेला नाही आहे, सामना कधी बदलू शकेल हे सांगूही शकत नाहीत. परंतु वर्तमान काळामध्ये पूर्णपणे हॅवी विक्रमस्फोट वडूनवघर पूर्णपणे चार्ज झालेली टीम दिसते. एकामेकांचा जे कॉर्डिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाशी जे संवाद आहे तो पाहायला मिळतोय. या वेळेस इथं मात्र पाहू शकता धाव घेतली गेली नाहीये, निर्धावची झाली सांगतात. पूर्णपणे जागरूकता राहण्यासाठी हा हाताळलेला चेंडू जागतेरोचा आदेश देत असताना आपण पाहिलं तर अचानक उचली घेतली, परिणामस्वरूप त्याचा अंदाज बांधता आला नाही अरविंद आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळला गेलाय. याचा प्रेशर दबाव निश्चित असेल. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र स्क्वेअर अंपायरच्या रिजनमधून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स, इथेही धाव घेतली जात नाही. क्या बात आहे. एक धावाचं खूप महत्त्व आहे. या ज्या धावा आहेत या अंतिम क्षणामध्ये कुठेतरी मागण्या ठरत असतात आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे या ओव्हरमध्ये आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 15 या अंकावरती स्थिर आहे, थांबून आहे. भिरू मात्र आपली कामगिरी एकदम चोख बजावत आहे. पुढील चेंडू या वेळेस उडवला, मिस टाइम आहे हवेमध्ये. पाहूया स्वतः एसटी रक्षक येतोय, परंतु इथेही धाव घेतली नाही आहे. या फॉर्मॅटमधील अर्थात या सीझनमधील पहिली मिडन हॅट्रिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती अरविंद पाटील यांच्या माध्यमातून. तर ही दुसरी मिडन ओव्हर पाहायला मिळते का या मैदानावरती. या स्पर्धेची पहिली मिडन ओव्हर, पहिल्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केला होता आणि 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, एकही धाव खर्च केलेला गेला नाही. तर पाहूया या वेळेस मात्र अपील जरूर केलेला आहे.
परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही, एकच धाव घेतली जाते. म्हणजेच आता उर्वरित आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 30 धावांचं. 30 धावा 6 चेंडू आणि पूर्णपणे अरविंद यांनी सांगितलेलं आहे की मी या धावा करू शकतो. याच्यासाठी शेवटच्या चेंडूवरती घेतलेली 1 धाव. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. थर्ड अंपायर. सेहेचाळीस धावांचं लक्ष्य होतं. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप धावा कमी जमा झाल्या, 6 धावा फक्त, त्यानंतर 9 धावा आणि त्यानंतर बिरुयाने अफलातून गोलंदाजी प्रदर्शन, फक्त 1 धाव दिली, 1 गडी बाद केलं. म्हणजेच आपण पाहिलं तर एक बेस्ट बॉलिंगच्या शर्तीमध्ये हा एक फलंदाज जॉईंट होतोय, ज्याने 1 धाव देऊन 1 गडी बाद केलं. पुढे चेंडू यावेळेस मात्र सपसल बीट होतंय आणि 5 चेंडू 30 धावांची गरज. अर्थात सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत ते सीमारेषे पलीकडे फेकून द्यावा लागतील. 5 षटकारांची आवश्यकता आहे. 1 लिगल चेंडू निर्धाव किंवा एकेरी दुहेरी धावसंख्या तर विक्रम स्पॉट वडुनवगर हा विजयाच्या उंबरट्यावरती असेल, यात मात्र काही शंका नाही आहे. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, आक्रमकता दाखवलेली आहे या चेंडूवरती. 6 धावा मिळतात या चेंडूवरती. हेलो हमारे 4-24, 4 मध्ये 24 धावांची आवश्यकता. या पहिल्याच आपण पाहू शकता एक चांगला चेंडू आणि इथं मात्र विजयाचं जे समीकरण आहे ते मात्र खुलं करून ठेवलेलं आहे. सामना कोणाच्या बाजूने झुकलेला इथं मात्र स्पष्टपणे आता दिसून येते, कारण 3 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. विजयाचं जे अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जरूर असेल. इथं अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. महेश यांना मात्र नॉन स्ट्राईकलाच उभं करून ठेवलेलं आहे आणि अरविंद याने आत्तापर्यंत जर विचार केला 7 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. 9 चेंडू आणि 7 धावा जमा केलेल्या आहेत, त्यात 1 षटकार आणि बाकीचे आपण जर पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात खेळून काढलेले. इथेही चांगला फटका आहे का, आणि यस, हा चेंडू जातो सीमा पार, चौकार. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. असे कुठले मोठे फटके नाहीत की त्याच्यावरती एवढ्या धावा बनतील, परंतु गोलंदाजाने जर चुकीचे चेंडू हाताळले तर काही चित्र वेगळं पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना जो आहे मरुआई केवनी दिवे वर्सेस या चालू सामन्यातील विजेता संघ. तर दिवे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचा आहे. यावेळेस सुडवलाय आणि हाही चेंडू जातो सीमा पार. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. निश्चितच आपण जर पाहिल्या ना तर त्या सुरुवातीच्या कालामध्ये जे निर्धावाचे चेंडू खेळले गेले त्याच्यावरती काहीशा धावा जर जमा केल्या असत्या आज कुठं विजयाचा समीकरणाच्या जवळ आसपास आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काय चित्र घडलं नाही आहेत. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर आले, परंतु असं म्हटलं जातं की शेवटचा चेंडू आहे. ओव्हर झाली का पंच? यस. निश्चित अतिशय दणदणीत विजय इथं संपादन करतो विक्रम स्पॉट वडुनवगर. तर वडुनवगरच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये
आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार जातोय निश्चितच आपण जर पाहिलं तर इथं मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी 2 गडी निवडले गेले होते. त्यातून अधिक चांगली कामगिरी जी आहे ती संदीप यांची पाहायला मिळेल. तर संदीप आपण यायचा आहे ना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे, कारण ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या आणि कुठेतरी मॅचमध्ये मजबूत स्थिती